चाकण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी। या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे आंदोलन कशासाठी चालू आहे। आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पुणे नाशिक जे रेल्वे आहे त्या ठिकाणी प्रकल्प खेड तालुक्यातून जाणार होता, परंतु जे केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून या ठिकाणी हा प्रकल्प रद्द करण्यात आला आणि याच मार्गाने हा प्रकल्प व्हावा यासाठी या ठिकाणी आंदोलन चालू असल्याचं पाहायला भेटत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी उपसभापती आहेत, काय सांगाल दादा, एकंदरीत कशासाठी आंदोलन करत आहात? हे 15-20 वर्ष झालं पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा खेड, आंबेगाव, जुन्नर, सिन्नर, संगमनेर आणि नाशिक असा प्रस्तावित केला होता। त्याला मंजुरी सुद्धा मिळाली होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये कुठे माशी शिंकली आम्हाला माहीत नाही, ती अहिल्यानगर मार्गे वळवलेली आहे आणि ही पूर्णपणे चुकीचं आहे। या भागावर, आमच्या भागावर त्याचा अन्याय होतोय। 15-20 वर्षापासून या रेल्वे मार्ग मंजूर होऊन त्याचे भूसंपादनाचे काही पैसे सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। एवढं सगळं होऊन झालेलं असताना सुद्धा जर तुम्ही रेल्वे मार्ग काहीतरी छातूर कारण देऊन बदलत असाल तर याचा आम्ही पूर्णपणे धिक्कार करतो, या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि ही रेल्वे खेड, आंबेगाव, जुन्नर, पुणे आणि नाशिक अशीच व्हावी अशी ठाम मागणी आम्ही आजच्या या रास्ता रोकोच्या माध्यमातून केलेली आहे। या ठिकाणी पुढची आपली रणनीती काय असणार आहे? या ठिकाणी हे जे 10-12 लोकप्रतिनिधी होते, सर्व तालुक्यांचे आमदार, हे काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यांनी जी प्रेसेस टॅक्टिजिट केला त्यानुसार अनिल काकोडकर यांची एक समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे। मग लोकप्रतिनिधी एक होऊन जर मुख्यमंत्र्यावर प्रेशर आणू शकतात तर जनता एक होऊन सुद्धा या सरकारवर प्रेशर आणू शकतं आणि या पुढच्या मार्गामध्ये ही रेल्वे जुन्या मार्गानेच होईल आमच्या प्रेशरनुसार, याची आम्हाला नक्की खात्री आहे।